जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या। त्यामुळे मी जेवढ्या गोष्टी आजपर्यंत सांगितल्या तेवढा प्रामाणिकपणाने लोकांच्या दारात सेवा देऊन सांगितलं होतं। त्याच धर्तीवर आजपर्यंत लोकांच्या दारात जाऊन मी सेवा देण्याचं काम केलंय। भविष्यातही तुमच्या मतरूपी आशीर्वादाने पुन्हा विधानसभेत मी जाणार आहे। माझ्या मनात कुठलीही शंका नाहीये। लोक असंख्य काही म्हणत असतील, पण विकासाच्या जोरावर पुन्हा लोकांपर्यंत मत मागायला जाणार आहे। आणि आजपर्यंत केलेल्या विकासाची पावती म्हणून ज्या पद्धतीने आपण 1 वर्षाचा सालगडी लावून 10ला विचार करतो, हा तर 5 वर्षाचा नोकर नेमण्याची संधी तुम्हाला असते मतरूपी तुमच्या जोरावर। तेव्हा 5 वर्षाचा सालगडी नेमावा। मी केलेलं 15 वर्षातलं माझं काम तुम्हाला योग्य वाटलं असेल तरच मला मतदान करा। आता मला दुःखही राहणार नाही, हे कसंही आहे। लोकशाहीच्या प्रणालीत चालत चाललेली प्रक्रिया आहे। त्यामुळे एकाच माणसाने सातत्याने राहा असा भाग नाही। माझं काम जर नाही आवडलं तर दुसरा कोणी चांगलं काम करत असेल तर त्याचाही विचार लोकांनी करावा। त्याबद्दल माझं काही दुमत राहणार नाही, पण त्याचं काहीच काम नाही अशी मंडळी उलटी सूट यायला सांगली। उद्याचा मी आमदार आहे, उद्याचा भावी आमदार आहे, भावी आमदार पेव फुटला। आता 5 वर्षे तुम्ही जर लोकांच्या सानिध्यात राहिले, कामं केली असते, पुन्हा म्हणलं असतं तर काय दुःखही राहिलं नसतं। जसं इथं घर नाही, दार नाही, कुठून आला की मी उभं घ्यायचा भावी आमदार, कुठून आला की मी उभं घ्यायचा भावी आमदार। आता मला पण कंटाळा आला की किती भावी आमदारांना आपण निवडून लढतोय। माझे देव कुणा आहे जगदंबा सगळ्याला सुबुद्धी देव। 15-16 जेवढे असतील तेवढे एक बार होऊन उभं तर राहू द्या, म्हणजे आपल्याला सगळ्यांना कळून जाईल की बाबा काय करत काय कोणत आहे। म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं आहे माझं की आम्ही काम केलंय। गेली मागच्या कालखंडात सुद्धा रविसरांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यालयाचा प्रमुख म्हणून मी काम करत असताना जी तुमची माझी नाळ जुळल्याचा नाळ जुळलेला त्या आम्ही असं एकंदरीत तुम्ही बघितलं असेल 15 वर्षात मी कुठला जात धर्म पंथ हे कधीच विचारात घेत नाही। त्या गावचं मतदान आहे की नाही तेही विचारात घेत नाही। त्या लोकांची अडचण आहे तर सोडवणं माझं काम आहे। या धर्तीवर मी आजपर्यंत ही कामं सोडव। महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागातर्फे मुरुम शहरातील विविध मंदिर परिसराच्या विकास कामासाठी निधी मंजूर झाल्याबद्दल मुरुम शहरातील विविध मंदिरात महाआरती तसेच सभामंडप मंजूर झालेल्या भागात भूमिपूजन सोहळा दिनांक 11 ऑक्टोबर शुक्रवार रोजी संपन्न होऊन सामूहिक सांगता समारंभ शहरातील सोनार गल्ली येथील माऊली मंदिराच्या सभागृहात महायुतीचे अनेक नेते पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून महायुतीच्या नेत्यांची पदयात्रा महात्मा बसवेश्वर चौक नगर परिषद पोलीस ठाणे मार्गे नेहरू नगर येथील वीरशैव कक्कय्या समाज बांधवांच्या वस्तीमध्ये आली असता त्या ठिकाणी समाज बांधवांच्या विविध कार्यक्रमासाठी सभा मंडपाकरिता 40 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने सभा मंडपाच्या भूमिपूजन महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करून महायुतीच्या नेत्यांनी केले। या प्रसंगी स्थानिक वीरशैव कक्कय्या समाज बांधवांनी माजी खासदार रवींद्र गायकवाड, उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, युवा सेना नेते किरण गायकवाड, बळीमामा सुरवसे, जगन्नाथ पाटील यांचा यथोचित सत्कार केला। यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले व खासदार रवींद्र गायकवाड यांनी उपस्थित समाज बांधवांना संबोधित केले। त्यानंतर नेहरू नगर येथून भीमनगर मार्गे शिंदे गल्ली येथे पदयात्रा मार्गस्थ झाली। पदयात्रा शिंदे गल्ली येथील वीरशैव कक्कय्या समाज बांधवांच्या नियोजित सभा मंडपाच्या ठिकाणी आली असता महापुरुषांना अभिवादन करून मान्यवरांचा स्थानिक समाज बांधवांनी सत्कार केला व त्या ठिकाणी सभा मंडपासाठी 20 लाख रुपयांचा निधी दिल्याने या आमदारांचे आभार व्यक्त करण्यात आले। शिंदे गल्ली येथून पदयात्रा भीमनगर मार्गे भवानी आड येथील तुळजाभवानी मंदिराजवळ आले। तेथील अक्क महादेवी मंदिराचे महायुतीच्या नेते पदाधिकाऱ्यांनी दर्शन घेऊन तेथे देण्यात आलेल्या 20 लाख रुपयांच्या सभागृहासाठीचे भूमिपूजन खासदार रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले व शहराचे मठाधिपती चरमूर्ती आप्पा यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर पदयात्रा अशोक चौक येथे येत असताना धाराशिव जिल्ह्याचे खासदार रवींद्र गायकवाड हे पुढे आले असता त्यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीत जपलेला साधेपणाने सर्वसामान्य नागरिकांसह अशोक चौक येथील कट्ट्यावर बसून चर्चा करत राहिले। त्यानंतर पदयात्रा अशोक चौक येथे आले असता महापुरुषांना अभिवादन करून सर्वच मान्यवरांच्या हस्ते अशोक चौक येथून सोबाजी गल्ली, सोनार गल्ली, शेळके गल्ली मार्गे सुभाष चौकात जाणाऱ्या सिमेंट रस्त्याकरिता 40 लाख रुपयांचा निधी दिल्याबाबत स्थानिक नागरिकांनी मान्यवरांचा सत्कार करीत आभार व्यक्त केले। हीच पदयात्रा पुढे शहरातील गावठण भागातील टिळक चौक येथे आली असता टिळक चौक नवरात्र उत्सव समितीच्या वतीने सर्वच मान्यवरांच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात आली। त्यानंतर नवरात्र उत्सव समितीच्या वतीने खासदार रवींद्र गायकवाड,
आमदार ज्ञानराज चौगुले, युवासेना नेते किरण गायकवाड यांच्यासह मान्यवरांचा सत्कार केला। पदयात्रा पुढे किसान चौक येथे मार्गस्थ झाली। किसान चौक येथे पदयात्रा आली असता अंबाबाई मंदिरातील देवीची महाआरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली। किसान चौक येथे सुशोभीकरण तसेच सभागृहासाठी देण्यात आलेल्या 40 लाख रुपयांच्या निधीबाबत किसान गणेश मंडळ व स्थानिक नागरिकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा जाहीर सत्कार करण्यात आला। यानंतर पदयात्रा सोनार गल्ली येथील माऊली मंदिराकडे मार्गस्थ झाली। सोनार गल्ली येथील बाळकृष्ण मंदिराजवळ पदयात्रा आली असता तेथील मंदिराचे रिबीन कापून उद्घाटन करीत देवीची महाआरती करून विधिवत पूजा करीत भूमिपूजन करण्यात आले। त्यानंतर माऊली मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या समारोपीय समारंभाच्या अध्यक्षस्थानी आमदार ज्ञानराज चौगुले हे होते, तर प्रमुख उपस्थितीत युवासेना मराठवाडा पक्ष निरीक्षक किरण गायकवाड, शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन पनुरे, उमरगा तालुका प्रमुख बळीमामा सुरवसे, लोहारा तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तानाजी फुगटे, भाजप व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिनियार, शिवसेना ज्येष्ठ नेते चंद्रशेखर मुदकन्ना, व्यंकट पाटील यांच्यासह महायुतीचे नेते पदाधिकारी प्रमुख उपस्थितीत होते। यावेळी कार्यक्रमाचे संयोजक शिवसेना नेते चंद्रशेखर मुदकन्ना, भाजप व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिनियार यांनी मनोगते व्यक्त केली। या प्रसंगी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उपस्थित नागरिकांच्या समोर मनोगत व्यक्त करताना सांगितले की मी जे करतो तेच बोलतो, जे बोलतो ते करतोच असे म्हणत विविध विकास कामांना दिलेल्या निधीबद्दलची पार्श्वभूमी सांगून यापुढेही आपण जे काम सांगाल ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असे म्हणत आपण वर्षभरासाठी सालगडी नेमतो तसा मी तुमचा या मतदारसंघाचा 5 वर्षासाठीचा सालगडी आहे। मी मतदार बांधवांचा कधीच मालक होणार नाही, कारण त्यांची आजतागायत मी सदैव सेवा करत आलो आहे। तसेच आता या ठिकाणी अनेक शेतकरी बांधवांसह विविध नागरिकांनी विविध कामाबाबत निवेदने दिली आहेत। त्या सर्वच निवेदनांना मी माझ्या कामातून आजतागायत जसं काम करत आलो आहोत तसंच प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहणार नाही असे म्हणत अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले। तसेच विविध विषयाबद्दल आमदार चौगुले यांनी आपले मनोगत व्यक्त केले। सगळ्या 2-4 योजना तुम्हाला सांगू इच्छितो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात मी तमाम आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची युवा सेनेचे ऋण व्यक्त करतो या ठिकाणी की महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे उद्दिष्टापेक्षा 15% जास्त काम करणारा हा उमरगा आणि लोहारा तालुका आहे। आपण जवळजवळ आपलं उद्दिष्ट 75,000 होतं, 90,000 आपण या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत आणि त्याचा परिणाम सगळ्यांना, काही जणांना प्रत्येकाला मला एकदा फॉर्म भरला त्यांना 4,500 मिळाले। तेव्हा ही योजना खूप लोकाभिमुख झाली म्हटलं तर काय वावठाना। त्याचबरोबर मुलींसाठी आता मोफत शिक्षण, पीजीचं शिक्षण मोफत झालेलं आहे। वयोवृद्धांसाठी 3,000 रुपये तुमच्या औषध गोळ्यासाठी ती योजना आहे। त्याचबरोबर तीर्थाटन नावाची योजना आहे, जे वयोवृद्ध माणसं आहेत त्यांना देवदर्शनासाठी जायसाठी सुद्धा एका माणसाला 30,000 रुपये देऊन, ते पण एकंदरीत सगळ्यालाच नाही तर ते लॉटरी सिस्टम त्यांची निवड होईल अशा लोकांना आहे। आणि त्यातल्या त्यात खास करून शेतकऱ्यांसाठी एक योजना आता सध्या आहे आणि ती म्हणजे तुमच्या शेतातल्या 7.5 HP मोटरी ज्यांच्याकडे आहे तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना पुढच्या 5 वर्षासाठी एकही रुपया विजेचं बिल घेतलं जाणार नाही। आता तुम्हाला शून्य आकार असलेलं म्हणजे 0 रुपये बिल असल्याचं बिलाचं वितरण सुद्धा सरकारच्या माध्यमातून विविध गावात करण्यात आलेलं आहे। यानंतरच्या काळात वीज सुद्धा मोफत शेतकऱ्यांना देण्याचं धोरण सरकारचं। त्याचबरोबर दिवसा वीज उपलब्ध करून घेण्यासाठी मुख्यमंत्री सोलार योजना नावाची एक योजना आहे, जिच्या माध्यमातून तुम्ही अप्रोड जर तुमचा फॉर्म केला तर सबसिडीवर तुम्हाला सोलार सुद्धा युनिट मिळणार आहे, जेणेकरून तुम्हाला दिवसा लागणारी म्हणजे जवळजवळ सूर्योदय झाला की सूर्यास्तापर्यंतची लाईट उपलब्ध झाली की तुम्हाला सूर्यप्रकाश मिळाला की तुम्हाला लाईट उपलब्ध होऊन तुमचं पंप चालवता येईल। काही योजनेचा आपण लाभ घ्यावा। आता दुसऱ्या गोष्टी आपण या मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे मनपूर्वक या ठिकाणी तुमच्या समक्ष ऋण व्यक्त करतो। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, 2 उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, यांच्या माध्यमातून जास्तीचं दान माझ्या पदरात पडल्यामुळे आपण ही विकासाची कामं करू शकलो। त्यात खास करून
उमरगासाठी आपण बघितलं असेल, उमरगा, लोहारा आणि मुरुम माझे तर 2 नगरपालिका आणि 1 नगरपंचायत, म्हणजे एवढ्या लोकसंख्येला 2 नगरपालिका असणारा तालुका आपलाच आहे. तेव्हा या तालुक्याच्या शहराच्या विकासासाठी म्हणून नगर विकास विभागाचा जास्तीचा निधी आपण आपल्या भागात आणू शकलो. तुमच्यासारख्या सुजाण मतदारांनी माझ्यासारख्या सामान्य माणसाला त्या विधानसभेत पाठवलं म्हणून मी करू शकलो. हे माझं काही नाही आहे. मी ज्यांच्याकडून राजकारणाचे धडे गिरवले ते रवी सर यांनी मला चांगल्या पद्धतीने शिकवले की कधी कधी म्हणजे अजून मराठीत ही सीधी उंगली से नहीं निकलता होगा तो कभी कभी उंगली टेढ़ी करनी पड़ती है. त्या उक्तीप्रमाणे आमचं सरकार जरी असेल तर कधी कधी विवेचन माझं म्हणजे भाषण सुद्धा सरकारच्या विरोधात कधी तुम्ही ऐकलं असेल तर त्या मागची भूमिका तेवढी होती की आपल्या वाट्याला त्या योजनेतले जास्तीत जास्त पैसे ग्रामीण भागातल्या विकासासाठी यावं. आता इथं आल्यानंतर माझ्याकडे आणि मी असं समजतो स्वतःला तुमच्या सर्वांनी माझ्याकडे अर्ज दिले, मी माझं भाग्य समजतो की तुमची सेवा करण्याची पुन्हा संधी उपलब्ध करून देता. आणि तो फुलसिंग नगरच्या रस्त्याला पहिल्यांदा मी मुरुममध्ये निधी दिला होता. शेत रस्त्याचे प्रश्न खूप बिकट आहेत. आज मी तिला मातोश्री पालन रस्त्याच्या माध्यमातून आपण आणि 95 योजनेअंतर्गत गावांतर्गत रस्ते या केंद्र आणि राज्य या दोघांच्या मॅचिंग ग्रँट म्हणजे त्यांचे 75 रुपये असतील तर आमचे महाराष्ट्र शासनाचे 25 रुपये अशा या योजनेअंतर्गत मातोश्री पालन रस्त्याचे खूप मोठे जवळजवळ 80 किलोमीटर रस्ते आपण मंजूर करून घेतले. तर त्यात टेक्निकल अडचण सुद्धा अशी आहे की तुम्हाला 4 नंबर फॉर्म भरलेले लेबर तिथं काम होतात. त्याचा केंद्र सरकारचा उद्देश असा आहे की ज्यांना काम नाही, रोजगारीचं काम नाही, त्या रोजगार हमी ज्या पद्धतीने राबवली जात होती त्या धर्तीवर ते रस्ते व्हावेत अशी त्यामागची भूमिका आहे. ते रस्ते टेक्निकल अडचण असल्यामुळे आपण त्याचं रूपांतर नंतरच्या कालखंडात 95 मध्ये करून त्या रस्त्याला निधी उपलब्ध करून घेतला. ज्या रस्त्याला नंबर नाही, ज्याला अप्रोच रोड म्हणून या गावातून निघाल्यानंतर दुसऱ्या गावाला जेव्हा जाऊ शकतो आपण तर तो रस्ता जिल्हा परिषदेच्या अंतर्गत आपल्याला घेता येतो. आणि एखाद्या रस्ता विशिष्ट शेतापर्यंत जाऊन जर थांबत असेल तर त्याला नंबर नसेल तर ते घेता येत नाही. म्हणून आपण जास्तीत जास्त आता शेत रस्त्यांना नंबर देण्याची प्रोसेस चालू केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दत्ता इंगळे, सूत्रसंचालन मोहन जाधव तर आभार भगत माळी यांनी मानले. आमदार ज्ञानराज चौगुले यांनी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शहरातील विविध विकास कामासाठी 1,40,00,000 रुपयांचा निधी देऊन शहरातील विकास कामांना हातभार लावल्याबद्दल शहरवासीय आनंदाने त्यांचे आभार व्यक्त करत होते. प्रत्येक ठिकाणी होत असलेल्या कार्यक्रमासाठी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शिवसेना शहर प्रमुख सुरेश मंगरुळे, तालुका उपप्रमुख राजेंद्र शिंदे, अमृत वर्नाळे, शाहूराज शिंदे, भीमराव फुगडे, संतोष मुदकन्ना, बाळासाहेब खंडागळे, युवा सेना शहर प्रमुख भगत माळी, प्रसाद मुदकन्ना, श्रावण इंगळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले. इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुमकर. आपले शहर आपल्या बातम्या.